नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे छत्रपती संभाजीनगर मनपा भरती 2026 यामध्ये जे वेगवेगळ्या पदांच्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे पद आहे उद्यान सहाय्यक किंवा ज्याला आपण कृषी सहाय्यक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। या पदाची पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम, वेतन आणि वयोमर्यादा, कधीपासून फॉर्म सुरू होणार आहेत भरण्याकरिता, कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत, या सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे। जे की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये छत्रपती संभाजीनगर मनपा करिता वेगवेगळ्या पदाकरिता आपण बॅचेस सुरू करत आहोत। उद्यान सहाय्यकची सुद्धा रेकॉर्डिंग रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। बॅच आहे 2000 रुपयामध्ये, तांत्रिक विषय असेल, 6 मंथ करिता असेल, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये, तांत्रिक विषयावर जास्तीत जास्त भर, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात आणि सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही पाहू शकता। तर बॅच जॉईन करण्याकरिता 8010457760 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे। ओके, तर ही जी परीक्षा आहे याचा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा दिनांक 17 फेब्रुवारी म्हणजे कालपासून सुरू झालेले आहे। 17 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे। जेवढे लवकर तुम्ही भरसाल, फक्त डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला सगळे आहेत का नाही ते चेक करायचे आहेत। 2 दिवस लेट भरा, परंतु प्रॉपरली फॉर्म या ठिकाणी फिलअप करायचा आहे। आता उद्यान सहाय्यकच्या 7व्या वेतन आयोगानुसार वेतन बघा, S7 नुसार 21,700 ते 69,500 वेतन आहे। एकूण जागा 6 आहेत। यामध्ये कोणत्या कॅटेगरी करिता आहेत तर अनुसूचित जमाती करिता 1 आहे, VJला 1 जागा आहे, त्यानंतर NTCला नाहीये, OBC ला 1 जागा आहे, त्यानंतर SC-BC म्हणजे सामाजिक व शैक्षणिक प्रवर्गाकरिता मागास प्रवर्ग 1, EWS ला 1 आणि अराखीव म्हणजे ओपन करिता 1 जागा आहे। तर यामध्ये सर्व जागेचं आपण डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता पदाची अर्हता या ठिकाणी बघणार आहोत। काय दिलेलं आहे यांनी, पहिल्यामध्ये मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चरर, BSc हॉर्टिकल्चरर, BSc ॲग्रिकल्चर, BSc बॉटनी, BSc फॉरेस्ट्री झालेला आहे। पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवीधारक या ठिकाणी पात्र ठरणार आहेत। त्यासोबतच सेकंड नंबर दिलेला आहे त्यांनी शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे। त्यासोबतच थर्ड आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे तुमचा 10th मध्ये मराठी विषय असणं गरजेचं असते। ओके, किंवा मराठी टायपिंग झालेलं असेल ते सुद्धा तुमचं या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं। तर याचं तुम्हाला फॉर्मचं सांगितलेलं आहे। वयोमर्यादा या ठिकाणी बघा, ओपन करिता 18 ते 38 दिलेलं आहे आणि कॅटेगरी करिता 18 ते 43 याच्यामध्ये खाली दिलेलं असेल बघा, लगेच चेक करूया आपण सगळे, हे बघा ठीक आहे। प्रत्येक पदाचं या ठिकाणी एकदा हे सर्व लिस्ट झाल्यानंतर खाली डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे। कोणताही फॉर्म पत्र व्यवहाराद्वारे वगैरे ऑफलाईन वगैरे ग्राह्य धरला जाणार नाही असं यामध्ये सांगितलेलं आहे। ऑनलाईन फॉर्म, ऑनलाईन फी सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे। वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये वाढ घट वगैरे होऊ शकते। उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता किंवा अटीची पूर्तता या ठिकाणी करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याकरिता उमेदवारांकडे नित्य वापरत असलेला वैध म्हणजे व्हॅलिड ईमेल ID आणि भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक, मोबाईल नंबर असणे गरजेचं आहे। भरती प्रक्रिया परीक्षेत प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीच्या सदर ईमेल ID वैध असणं गरजेचं आहे। त्यासोबत अराखीव म्हणजे खुला पदाकरिता सर्वच उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांचा मागासवर्ग उमेदवारांसहित विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित आणि उपलब्ध नसले
तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाचे अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. त्यानंतर संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरात अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राह्य धरली जाईल. त्याच्या आधारेच निवड प्रक्रिया पूर्ण होईल. ओके, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी नमूद केलेलं आहे. अजून एक दिलेलं आहे की पुढचं बघूया आपण. अर्जातील माहिती, अर्जातील तपशील तसेच अर्जासोबत जोडलेले तुमचे कागदपत्रे आहेत अपलोड केलेले आहेत सादर केले यास अधीन राहून संबंधित उमेदवार परीक्षेत बसण्याकरिता पात्र ठरवण्यात येणार आहे. ठीक आहे, तर ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. फॉर्म भरण्याची लिंक सुद्धा उपलब्ध झालेली आहे. IBPS कोण घेणार आहे एक्झाम? IBPS जे बँकिंगची एक्झाम घेतात त्या ती कंपनी ऑनलाईन स्वरूपामध्ये ही एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार आहे. तर याकरिता आपल्याकडे उद्यान सहाय्यकची बॅच आहे. ज्यांचा 3 वर्षाचा अनुभव आहे उद्यान निरीक्षक किंवा ह्या डिग्री कंप्लीट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवरती 8010457760 या नंबरवर कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. थँक्यू.